स्वामी समर्थ फ्रेंड, कशा आहेत? आय होप तुम्ही मजेतच असणार. चला तर मग न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी उर्मिला व्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आता नुकताच श्रावण सोमवार सुरू होणार आहे. तर श्रावण सोमवार सुरू व्हायच्या अगोदर जी अमावस्या असते म्हणजे 13 की 12 ऑगस्टला आहे, ह्याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे अमावस्याबद्दल. तर त्या अमावस्याच्या दिवशी काय आहे किंवा का साजरी करतात ती अमावस्या, तर त्या अमावस्याच्या दिवशी म्हणजे श्रावण सुरू होण्याआधी आषाढाची सांगता होती. तर त्या अमावस्याला दीप अमावस्या असे म्हणतात किंवा करतात. त्या दिवशी दिव्याची पूजा करण्याची प्रथा आहे. तसेच म्हणजे जे पितृदेवतांचे देखील तर्पण या दिवशी केले जातात. मात्र काही जण दीप अमावस्याला गटारी अमावस्या म्हणून साजरी करतात. तर गटारी अमावस्या पण म्हणतात त्याच अमावस्याला. तर त्या दिवशी दीप अमावस्या पण साजरी करतात. तर मात्र हा दिवस पवित्र असून या दिवशी काही चुकीच्या गोष्टी केल्यास नक्कीच त्याचा फटका बसू शकतो असे शास्त्र सांगतो. तर त्या दिवशी काय करावे, तर दीप अमावस्येच्या दिवशी धार्मिक कार्य पूजापाठ केली जातात. तसेच या दिवशी दिव्यांनी दान देखील केले जाते. त्यामुळे जीवनात आपल्या जे जीवनात असतो तो आनंद, सुख, समृद्धी येते असे मानतात. तर याविषयी दीप अमावस्या काही ज्योतिष उपाय केल्यास पितृदोष देखील दूर होते अशी मान्यता आहे. तर एकंदरीतची म्हणजे ही अमावस्या अतिशय महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे तर आपण आता पाहूया यंदा दीप अमावस्याची नेमकी तारीख काय आहे किंवा काय आहे त्या दिवशी. तर दीप अमावस्याची तिथी जाणून घेऊ सर्वप्रथम. तर आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी 11 ऑगस्ट रोजी रात्री 1:53 सुरू होईल आणि 12 ऑगस्ट रोजी रात्री 11:06 संपेल. याच आषाढ अमावस्येला दीप अमावस्या असेही म्हणतात. त्यामुळे दीप अमावस्या यंदा 12 ऑगस्ट बुधवारी रोजी असेल. यामुळे म्हणजे जे कर्मशी संबंधित कामे 12 ऑगस्ट रोजी करावीत. याच दिवशी नदीत स्नान आणि दान करणे देखील शुभ मानले जाते. तर अशा प्रकारे आहे दीप अमावस्याची तिथी. तर दीप अमावस्याचे महत्त्व काय आहे किंवा का करतात दीप अमावस्या ते सांगणार आहे. तर त्याचे महत्त्व असे आहेत की आषाढ महिन्यातील अमावस्याला दीप अमावस्या असे म्हणतात. तर या अमावस्याला गटारी अमावस्या ही देखील म्हटलं जाते. तर हा दिवस म्हणजे जे पितृजनासाठी खरंच खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी घरातील म्हणजे जे पितरांचे तर्पण केले जाते. पितरांच्या आत्म्यासाठी पूजाविधी केल्या जातात. तसेच पितृपूजा करतात, नैवेद्य पूजाविधी केल्या जातात. तसेच पितृपूजा करताना नैवेद्य दाखवला जातो. काही चुका झाल्या असेल तर आपल्या पितरांची या दिवशी माफी मागितली जाते. तर नैवेद्यामध्ये स्नान करण्याच्या सुद्धा याविषयी विशेष महत्त्व आहे. तर काय आहे तर दीप अमावस्याचा उपाय तर सांगणार आहे. तर ते बघा. तर दीप अमावस्याचा उपाय म्हणजे नावाप्रमाणेच या दिवशी दिव्याची पूजा केली जाते. कारण त्याचं नावच आहे दीप अमावस्या. तर नावाप्रमाणे त्या दिवशी दिव्याची पूजा केली जाते. त्यामुळे या अमावस्याला दीप अमावस्या असे म्हणतात. सायंकाळच्या वेळी घरातील देवघराच्या समोर दिवा लावात. सर्वात प्रथम दिवे म्हणजे स्वच्छ करून घ्यावेत. मग त्यात तेल किंवा तूप घालून दिव्यांची छान म्हणजे आसन करावे आणि आपल्या या दिवशी दिव्यांची म्हणजे ज्योत लावून घ्याव्या. दिव्याभोवती रांगोळी काढाव्या. दिव्यांना अक्षदा, फुले आणि हळदी कुंकू वाहून पूजा करावी. काही जण या दिवशी कोणतेही गोड दिवे उकडून त्याचा नैवेद्य दाखवतात. तर आपल्या पद्धतीनुसार तुम्ही या दिवशी दिव्याची पूजा करू शकतात, करावी. असे म्हणतात की दीप अमावस्याला दिव्यांची पूजा केल्याने घरातील नकारात्मक दूर होऊन आयुष्यात आनंदाचा, सुख, समृद्धीचा प्रकाश पडतो. सकारात्मक ऊर्जेने आयुष्यात उज्ज्वल निघतो. तसेच म्हणजे आपल्या लहान मुलांचे देखील या दिवशी पूजा करण्याचे महत्त्व आहे. त्यामुळे मुलांना वेशाचा दिवा मानल्याने आपण काय करतो, मुलांना काय म्हणतो की हा वंशाचा दिवा मानल्यानं त्याचा निरोगी आणि उज्ज्वल भविष्यासाठी दिव्यांनी त्याचे औक्षण केले जाते. तर ते पण करतात भरपूर जण. तर मी अशा प्रकारे दिव्याची पूजा पण केलेली आहे आणि माझ्याकडं मी काय केलं, फुलं होते म्हणून फुलांनी पूजा वगैरे करून घेतलेली. तुम्ही कशा प्रकारे करतात ते पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला तर मग सर्वप्रथम सर्वांना दीप अमावस्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. बाय बाय फ्रेंड. श्री स्वामी समर्थ.